अरविंद रामचंद्र कोळेकर, एक अपंग शेतकरी. जन्म सशक्त झाला, पण नियतीनं पोलिओचं रूप घेऊन वयाच्या 11व्या वर्षी घाला घातला आणि शरीराचा जवळपास 67% भाग अपंग झाला. पण म्हणतात ना, जिंदगी कितनी भी बेरहम क्यों ना हो, जीना तो पडता है. आणि सुरू झाली जीवनाची लढाई. मी 67% अपंग आहे. बर, म्हणजे त्याची टक्केवारी असते. हे असून सुद्धा शाळेला वगैरे मला भरपूर त्रास झाला. वस्तीवर राहतो, बर, इथून चालत जायचं. मित्रमंडळींनी सहकार्य केलं. म्हणजे मला स्वतःचं दप्तर सुद्धा धरता येत नव्हतं. बरोबर, म्हणजे शाळेत असताना. आणि नंतर हायस्कूलचा प्रवासही असाच झाला. मुलांना सहकार्य केलं मित्रमंडळींना भरपूर. घरची परिस्थिती हालाकीचीच. बर, 2 बंधू, ते 2 बंधू शिकले. आणि जरा मला शेतीची आवड जास्त होती. शिक्षण मी तरी 12वी पर्यंत फलटणला केलं. एक माझा मित्र आहे, त्यानं माझा अक्षरशः मला इथून घ्यायचा, रोडपर्यंत न्यायचा, तिथून एसटीनं प्रवास, परत कॉलेजला जाताना दप्तर त्यानं घ्यायचं, मी चालायचं, कारण मला दप्तर घेऊन चालता येत नव्हतं. असं आहे. आता ते दोघं मित्र फौजमध्ये बर, असं आहे. आणि म्हणजे मित्रांनी तुम्हाला मित्रांना सहकार्य मित्र असणं खूप गरजेचं आहे. अजून आमची दोस्ती आहे की अजून आम्ही 24 तासात 1 तास तरी एकत्र असतो. बर बर. आता ते रिटायर्ड आहे, पण तरी ते येतो माझ्याकडे. मला काय जाता येत नाही त्याच्याकडे. बर, पण तो हमेशा येणार, तास 2 तास भेटायला येणार. आज अरविंद रामचंद्र कोळेकर घरची, शेतातली सर्व कामे एकटे करतात. शरीर अपंग होतं, पण मन नव्हतं. याचा ते प्रत्येक कृतीमधून देत आहेत. पाय कमजोर होते, पण हातात 10 हत्तीचं बळ होतं. त्यांचा स्वभाव जिज्ञासू. प्रत्येक समस्येवर 2 मिनिटात मार्ग मिळवता आला पाहिजे, असं त्यांचं मत. आणि प्रत्येक अडचणीवर त्यांनी तसाच मार्ग काढला. यांत्रिकीकरणात त्यांचा हातखंडा यावरूनच दिसून येतोय. ट्रॅक्टर असो की 4 चाकी, प्रत्येक गोष्टीत त्यांनी त्यांच्यासारखा बदल केला आणि अपंगपणावरती मात केली.